झी 24 तास एक पाऊल पुढे। आंबा कसा पिकतो याविषयी आपण चर्चा करतो आहोत। आनंद देसाई, ब्रेकवर जाण्यापूर्वीची संपूर्ण चर्चा तुम्ही ऐकलेली आहे। सध्या बाजारात असलेला जो आंबा आहे, लोकांना भीती वाटेल, लोकांच्या मनामध्ये शंका उपस्थित होऊ शकते हा कार्यक्रम ऐकून, म्हणून मी तुम्हाला विचारतोय, लोकांना दिलासादायक अशी परिस्थिती आहे का? बाजारामध्ये किती टक्के आंबा हा लोकांच्या आरोग्याला घातक असलेला आहे, जो ज्या पद्धतीने पिकू नये, कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकू नये असं कायद्याने म्हटलेलं आहे। याविषयी सध्या वस्तुस्थिती काय आहे? लोकांना कसं तुम्ही आश्वस्त करा? सध्या वस्तुस्थिती अशी आहे की मुळात कोकणातला कोणताही शेतकरी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करत नाही। आत्ताच हांडे साहेब असं म्हटले की फक्त 10%च लोक वापरतात, ते स्वतः इथ्रेल चेंबर मध्ये आंबा पिकवत आहेत। तर आता अवेअरनेस तसा थोडा थोडा जागरूक झालेला आहे, कारण 2011 साली जे अचानक सरकारने अवेअरनेस न आणता अचानक कारवाई सुरू केली, त्यामुळे दर कोसळले। तसं न करता जर का गव्हर्नमेंटने पहिल्यापासून सीझनच्या अगोदर अवेअरनेस आणलं असता आणि त्यानंतर मग हळूहळू सगळ्यांना समजून ते पटवून मग जे कोण करणार नाहीत कार्बाईडचा वापर, त्यांना बाजूला करून जे वापर करतील त्यांच्यावर कारवाई केली असती तर ते योग्य झालं असतं। आता इथ्रेल चेंबर आहे, ते लहान सहान शेतकरी यूज करू शकत नाहीत, त्यामुळे इथे सरकारने जागोजागी इथ्रेल चेंबर पहिल्यांदा उभारले पाहिजे होते आणि ते उभारल्यानंतर मग त्याच्यानंतर जर का कोणी कॅल्शियम कार्बाईड वापरत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती। कॅल्शियम कार्बाईड हानिकारक आहे ह्याच्यात माझं दुसरं काही मत नाही, नक्कीच हानिकारक आहे। त्यामुळे आता जवळजवळ सगळे शेतकरी काय किंवा जे आंबे विक्रेते आहेत ते इथ्रेल चेंबर किंवा इथिलीन गॅस वापरून किंवा इथ्रेल डिपिंग करूनच आंबा पिकवून बाजारात आणत आहेत। आणि आनंदजी, जे स्वतः व्यापारी आहेत, निर्यातदार आहेत, त्यांना सुद्धा तोच आंबा खायचा आहे। हो, आता कसं आहे, आम्ही जो सगळ्या ग्राहकांना आंबा देतोय तो इथ्रेल चेंबर किंवा नॅचरली पिकूनच देत आहोत। कार्बाईडचा वापर जो पूर्वी कोणालाही माहिती नव्हता तो आता सगळ्यांना माहिती झाला की कार्बाईड हानिकारक आहे, त्यामुळे आता कार्बाईड वापर इथले शेतकरी कोणी करत नाहीत। ठीक आहे, नाही यामध्ये की असं आहे की हे निश्चितपणे सर्व शेतकरी आणि व्यापारी यांचा हे कॅल्शियम कार्बाईड पासून ते पुन्हा आता त्या चांगल्या इम्प्रूव्ड पद्धतीकडे चालले, ही वस्तुस्थिती आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो कायदा आहे हा आरोग्याच्या बाबतीत तर आहेच आहे, पण हा व्यापाराला प्रोत्साहन देणारा कायदा आहे, कारण याच्यामुळे ह्या जे गुणवत्ता आहे ते जागतिक पातळीवरती त्यांना नेऊन ठेवतील। आता हे जे आंबा निर्यात करतात ते कॅल्शियम कार्बाईड वापरून निर्यात करूच शकत नाही, तिथे त्याला बाजारपेठच नाही। म्हणजे परदेशी माणूस कॅल्शियम कार्बाईड शिवाय त्याला आंबा पाहिजे, मग भारतीय माणूस नाहीये का? आपण जे जागतिक पातळीवरती त्या पातळीवरती आपण विकू शकतो, आपला व्यापार वाढेल, शेतकऱ्यांचे रिटर्न्स जे आहेत, शेतकऱ्यांचा नफा जो आहे, जागतिक बाजारपेठ तुम्ही काबीज करा ना जागतिक याच्याप्रमाणे होईपर्यंत, आणि त्याप्रमाणे आपण ह्या पद्धती गुणवत्ता वाढवत आहोत। म्हणजे कॅल्शियम कार्बाईड विरोधात, त्याच्या वापराविरोधात सुरू केलेली कारवाई जी आहे त्याचा असाही एक फायदा आहे की अतिशय मोठा फायदा येतो की तुमचे जागतिक निकष जे त्या निकषांवर तुमचं आंब्याचं उत्पादन आणि पीक जाऊन आपण स्वतःलाच किती दिवस त्याचं ह्या कारवाईशी फार काही संबंध नाहीये। त्याचं क्रेडिट कृपा करून सरकारने किंवा झगडे साहेबांनी घ्यायचं कारण नाहीये। आम्ही त्याच्यामध्ये स्वतः इनोव्हेशन केलं। एक मिनिट जरा ऐकून घ्या। यांची 2011 साली कारवाई सुरू झाली आहे। आम्ही जागतिक ज्या वेळेला पातळीवर उतरलो त्यावेळेला युरोप गॅप म्हणजे काय, तिथे कुठची औषधं वापरायची, त्याचा रेसिड्यू म्हणजे काय, तो पिकवायचा कसा, चेंबर्स आम्ही आधीच काढलेले आहेत। माझं म्हणणं काय की जे डॉक्टरने सांगितलं, झगडे साहेबांचं मत नाही, झगडे साहेब फक्त कायदा राबवण्यासाठी म्हणतायत। सरकार म्हणतंय कायदा राबवायचा, परंतु सरकार जबाबदारी झटकतंय, त्याला आमचा विरोध आहे। आमचा कॅल्शियम कार्बाईडला सपोर्ट नाहीये। कॅल्शियम कार्बाईड नसला तर आम्हाला आता चांगला अधिक रायपनिंग चेंबरमध्ये अधिक आंबा चांगला पिकतो, त्याच्यामध्ये वेस्टेज कमी असतं। आमचा डायले मँगो नावाचा ब्रँड आहे। तुम्ही विचारलं जातं की सगळ्यांना ह्यांच्या कारवाईमुळे आणि ह्यांच्या बोंबाबोंबीमुळे लोकांना असं वाटतं की आंबा, अरे बापरे कॅन्सर, आंबा म्हणजे कॅन्सर। हे जे काही चित्र आहे ते आंब्याला मारक ठरलेलं आहे। तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई करू इच्छिता, ज्या पद्धतीने तुम्ही अधिकार गाजवता, त्या पद्धतीने तुम्ही कर्तव्य सुद्धा बजावलं पाहिजे। शासनाची जबाबदारी आहे। जे छोटे व्यापारी आहेत बघा, आता आमचा खूप मोठा व्यापार आहे। जोशी साहेब एक मुद्दा फक्त लक्षात घ्या, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा। मला फक्त एवढंच सांगा की कॅल्शियम कार्बाईड विरुद्ध कॅल्शियम कार्बाईड वापरून आंबा पिकवण्याला जो प्रशासनाचा विरोध आहे आणि जी कारवाई सुरू आहे
त्या कारवाईचं तुम्ही समर्थन करताय. प्रशासनाचा जो कॅल्शियम कार्बाईडला विरोध आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही. तुमचाही विरोध? आमचा विरोध नाही, आम्ही पहिल्यापासूनच त्याला नाही म्हटलेलं आहे. बरं. कॅल्शियम कार्बाईड मी तरी माझ्या आयुष्यात कधी वापरलेलं नाही. आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेऊन त्याच्यामध्ये केलेलं आहे. फक्त आमचा कारवाईला विरोध काय की जसं मगाशी आपले देसाई सरांनी सांगितलं की शेतकरी देसाई वगैरे आम्ही हांडे देसाई ही सगळी मंडळी त्या क्षेत्रामध्ये तिसरी पिढी आहे आमचे आजोबा धंदा करत होते, आमचे वडील धंदा करत होते, आम्ही धंदा करतोय. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली, आम्ही त्याच्यामध्ये भांडवल टाकलंय. आता माझ्याकडे ऑर्डर वाढली युरोपची, मी लगेच एक चेंबर अधिक वाढवला. त्या चेंबरच्या जर स्क्वेअर फूट धरला तर त्याची किंमत वाशीमध्ये 1 करोड रुपये. तुम्ही मोठे व्यापारी, 15 लाख रुपये. मुद्दा छोट्या व्यापाऱ्यांचा आहे. छोटे व्यापारी म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की माझा विरोध नाही, मी त्याच्यातून ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे कसं काढणार आहे. परंतु एखादी गोष्ट, एखादा कायदा राबवताना तुम्ही छोटे शेतकरी आणि छोटे व्यापारी यांचा विचार करा. पहिली गोष्ट त्यांचं प्रबोधन करा आणि त्याचं प्रबोधन व्यवस्थित झालेलं आहे. मला हे कळतंय की आज मला सांगा दुष्काळ आहे, मला सांगा दुष्काळ आहे तिथे. मी परवाच्या दिवशी तुमच्या जीटीवरती तिथे गटारातलं पाणी लोक पित आहेत, त्यांना कळत नाही गटारातलं पाणी वाईट आहे कळत नाही, पण त्यांच्या पुढे पर्याय नाहीये. तुम्ही त्यांना पर्याय दिलाय का? तुम्ही जीटीवरती दाखवलं फक्त की हे बघा गटाराचं पाणी तिथे विहिरीतून ते पितायत. पर्याय तुम्ही दिलाय का? यांनी दिलाय का? मी दिलाय का? माझं असं मत आहे, झगडे साहेब असो किंवा आमचे शास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर किंवा सगळ्या शेतकऱ्यांचं मी या जीटीचा आभार मानतो की तुमच्या माध्यमातून सगळ्यांचं प्रबोधन करूया आपण. बिलकुल, जे प्रबोधन जरूर आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कारवाई केल्यामुळे लोकांना असं वाटतं की आंबा म्हणजे कॅन्सर, आंब्याचा खप कमी झालाय. आमची कारवाई होते, लाख रुपये दंड, त्याला 5 रुपये मिळणार आंब्याच्या मध्ये. व्यवसाय कमी झाले. म्हणजे ही दिलासादायक गोष्ट आहे की केवळ 10 ते 12% आंबा सध्या असा असेल की तो कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवलेला असेल. आंबा जो असतो ना तोच फक्त त्याने ठीक आहे, आणि तो ओळखता येऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे. तो कसा ओळखायचा याविषयी आपण पुढच्या भागात बोलूया. सध्या डॉक्टर अनिल बदनाम हो अगदी देसाई साहेब थोडं थांबा, मी येतो. आंब्याला बदनाम करू नका असं कार्बाईड वापरून. बिलकुल, मी येतो तुमच्याकडे या मुद्द्यावर बोलायला. डॉक्टर अनिल हेरूर, सध्या अशोक हांडे असं म्हणतात की 10 ते 12% केवळ आंबा आहे. हे प्रमाण किती आहे याच्यावर जरी अशोक हांडेंच्या अंतिम शब्द नाही असं आपण जरी मानलं, जरी आपण शंकेला वाव ठेवला, तरी सुद्धा सामान्य माणसाला असा काही स्कोप आहे का कळण्याचा, परीक्षा घेण्याचा किंवा खबरदारी घेण्याचा? तसं बघायला गेलं तर त्याचा आंबा कसा असावा ह्याच्याबद्दल काही फक्त ते व्यापारीच आपल्याला सांगू शकतील. हांडे साहेबच सांगू शकतील की कसा एकदम शुद्ध आंबा दिसायला हवा असा. कारण एफडीएची एक स्टडी आली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 95% आंबे हे आर्टिफिशियली रायपन केले जातात. आता झगडे साहेबांनी आपल्याला सांगावं की हे 95% मध्ये किती एथेरेल चेंबर्स म्हणजे एथेरॉल आणि एथेफॉन हे सरकारने मान्यता दिलेले जे सबस्टन्सेस आहेत रायपनिंगसाठी त्याच्यामध्ये वापरलं जातं, की कॅल्शियम कार्बाईड किती वापरलं जातं. परंतु सामान्य जनतेसाठी काही एक असे नियम आहेत की समजा जर ते फ्रूट असं युनिफॉर्मली राईप कलरचं असेल तर कदाचित ते आणि पुअर टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियली रायपन केलेलं आहे ते. त्याच्यावर ठेवल्या जर 2 किंवा 3 दिवसात ब्लॅक स्प्लॉचेस आले, काळे डाग आले त्या फळावर, तर ते कदाचित आर्टिफिशियली रायपन केलंय. आणि जसं हांडे साहेब अगदी बरोबर म्हणाले की या आंब्याला किंवा या फळाला लो शेल्फ लाईफ असतं, ते लवकर खराब होतात आंबे. आणि फक्त आंब्याला बदनाम करण्याची गोष्ट नाही, इनफॅक्ट केळी सुद्धा मला वाटतं झगडे साहेब आपल्याला सांगतील, पण केळी सुद्धा बऱ्याच प्रमाणावर अशी ती कॅल्शियम कार्बाईड वापरून ती पिकवली जातात. आणि त्या केळ्यांचे डेट असं सांगितलं जातं की ते हिरवे असतात आणि फळ मात्र युनिफॉर्मली येलो असतं आणि डेट मात्र हिरवे असतात. त्यामुळे ह्या प्रकारे आपण साधारणपणे ओळखू शकतो. पण मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्ती महत्वाचं आहे की आपण काळजी कशी घ्यावी या फळांपासून. अशा ह्या होणाऱ्या इजापासून आपण काळजी कशी घ्यावी त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. बिलकुल, याच्यावर आपण चर्चा करणार आहोतच पुढच्या भागामध्ये. ब्रेक घ्यायचा, मात्र त्यापूर्वी आनंद देसाई तुम्ही काहीतरी बोलत होता. हा सर, माझं म्हणणं असं आहे की कॅल्शियम कार्बाईड वापरतायत आणि त्याने कॅन्सर होतोय. 10 ते 12% फक्त लोक वापरत असतील म्हणून बाकीचे 90% आंबा जो नॅचरली पिकवला जातोय त्यांना बदनाम होऊन त्यांना बाजारात रेट मिळत नाही, हे चुकीचं होतंय.
तर माझं म्हणतं की वापरतायत कार्बाईड त्यांच्यावर पण बंदी आणली पाहिजे. असं जर झालं तर सगळ्या लोकांनाही आंबा चांगला मिळेल आणि रेटलाही अफेक्ट त्याचा होणार नाही. बिलकुल. याविषयी महेश झगडेंना बोलायचं आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया शेवटच्या भागात. हे तुम्हाला जे झी 24 तास एक पाऊल पुढे.